मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याकरता मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र पुन्हा एकवटलाय। मराठवाड्यातील शहर आणि गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मराठा आरक्षणाकरता लढा देणाऱ्या जरांगे पाटलांच्या जीवाला धोका झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मराठा समाज बांधव देत आहेत। मनोज जरांगेंचं उपोषण आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरलेला मराठा समाज असं दृश्य मराठवाड्यात पाहायला मिळालं। मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगेंसाठी त्यांची एकजूट पुन्हा एकदा दाखवून दिली। अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे। तर जालन्यातल्या राजूर रोडवरच्या वसंतनगर फाट्यावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवून त्यांचा रोष दाखवून दिलाय। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला। क्रांती चौकात रास्ता रोकोचा प्रयत्न करत असतानाच आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि यावेळेला जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगावमध्ये मराठा समाज बांधवांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। धाराशिवमध्ये तर मराठा समाज बांधवांनी आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या निवासस्थानाचं गेट लावून घेत ठिय्या केला। आमदारांनी दूरध्वनीवरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून देण्याची मागणी केली। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला कोणताही धोका झाला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही सरकारला देण्यात आला। कुठल्याही प्रकारच्या अधिसूचनेचा अंमलबजावणीचा कायदा केला नाही, अधिवेशन घेतलं नाही। जर सरकारला तुमच्याच्या आमच्या मराठ्याला न्याय देणं होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या व घरी बसा। तुळजापूर तालुक्याचे आमचे आमदार राणादादा यांच्या घरापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आम्ही एकही आमदार खासदार घराच्या बाहेर इथून पुढे पडू देणार नाहीत। जर आमच्या दैवताला काय झालं तर महाराष्ट्रात जी परिस्थिती बिघडणार आहे ह्याला फक्त आणि फक्त सत्ताधारी लोक कारणीभूत असतील। मनोज जरांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी धाराशिवमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। बंदमुळे सर्व बाजारपेठा बंद होत्या। तर नांदेड शहरात सकल मराठा समाजाच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला। हिंगोली जिल्ह्यातही बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। परभणीमध्ये सुद्धा मराठा समाज बांधवांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे। तर बीडमधील मराठा समन्वयक आणि आंदोलकांनी सरकारला इशारा दिला। आरक्षणावर तोडगा काढला नाही तर होणारे परिणाम सरकारला झेपणार नाहीत असा इशाराही देण्यात आला। वाड्या वस्त्यावरती सोशल मीडियामुळं वर्तमानपत्रामुळं मेसेज गेलेला आहे की मराठा आंदोलक संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांची दिशाभूल करतंय सरकार आणि याचा उद्रेक कुठेतरी होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत। सरकारला इशारा आहे की तुम्ही जे 15-16 तारखेला अधिवेशनचं डिक्लेअर केलं ते वेळेस त्याची आता सध्याचे चालढकल करण्याचा प्रयत्न तुमचा चालढकल करू नका। मराठा समाजाचा अंत बघू नका। मराठा समाज शांत आहे तोपर्यंत शांत आहे। मराठा समाजाला वेगळ्या दिशेने जाण्याचं तुम्ही काही हे करू नका। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठवाडाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांनी सुद्धा एकजूट केली। मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या बंदला बारामती शहर आणि तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला। नागरिकांनी कडकडीत बंद पाळत मनोज जरांगेंना पाठिंबा दिला। सकल मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला सोलापूरमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळालाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्हा देखील एकवटला। जामखेडमध्ये तर बंदला 100% प्रतिसाद मिळाला। नाशिक जिल्ह्यातल्या सटाणामध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्यात आलं। तसंच राज्य सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजानं पुन्हा एकदा त्यांची ताकद दाखवून तर दिलीच, शिवाय मनोज जरांगे हेच मराठ्यांचे नेते आहेत यावरही या निमित्तानं एक प्रकारे शिक्कामोर्तब झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।